त्यामुळे आता हा स्फोट झालाच तर कदाचित खूप मोठा होऊ शकतो। मित्रहो नमस्कार। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राजकारणामध्ये नाराजीचे स्फोटावर स्फोट होताना दिसू लागले आहेत। अहो बघा, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील डावललं गेलं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रावर उमटू लागलेले आहेत। छगन भुजबळ आता प्रचंड संतापलेले आहेत। अजित पवार यांना सोडण्याचे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता हा स्फोट झालाच तर कदाचित खूप मोठा होऊ शकतो। छगन भुजबळ यांचा संताप नागपूरच्या गारठ्यातही आग ओकताना दिसून आला। अहो, राजकीय वर्तुळात या छगन भुजबळ यांच्या नाराजीची मोठी चर्चा होऊ लागलेली असतानाच आता एकनाथ शिंदे यांचे अनेक शिलेदार नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आपली नाराजी आपल्या कृतीतून दाखवून दिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट झाला। शिवसेनेतून तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार अर्थात ही नावं डच्चूच्या यादीत आधीपासूनच होती, पण आता त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याचं शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यांना डच्चू मिळणार हे काही नव्यानं नाही, म्हणजे जवळपास अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला याची कल्पना आलेली होती। भाजपला हे मंत्री नको होते आणि एकनाथ शिंदे यांचे भाजपपुढे काही चाललेलं नाही। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तानाजी सावंत आपली बॅग पॅक करून नागपूरमधून निघालीही। आता ते नाराज आहेत हे काय वेगळं सांगायची गरज नाही। मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देऊन टाकला, कारण साधारण त्यांना कल्पना आलेली होती। तर बघा, आता 2.5 वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी आम्हाला ते नको आहे, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत असं म्हणत विजय शिवतारे यांनी आपला राग व्यक्त केलेला आहे। आता शिवसेना आमदार राजेंद्र गावित, अर्जुन खोतकर, प्रकाश सुर्वे यांनी देखील अशीच नाराजी व्यक्त केली आहे। एकूणच काय तर नाराजी आणि संतापाचे फटाके फुटायला लागलेले आहेत, स्फोटावर स्फोट होऊ लागले आहेत। शिवसेना आमदार राजेंद्र गावित काय म्हणाले बघा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिलेले आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे 6 आदिवासी आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजाला न्याय दिलेला नाही। यातील एकाही आमदाराला मंत्रिपद दिलेलं नाही। मागील सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते, त्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्कीच आदिवासी आमदार मंत्रिमंडळात असायला पाहिजे होता। मंत्रिमंडळात बघा अजूनही एक जागा रिक्त आहे, त्यामुळे त्या जागेवर एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील अशी आशा देखील त्यांनी आता व्यक्त केली आहे। आता शेवटी त्यांच्या हातात आशा व्यक्त करणं, वाट पाहणं किंवा काहीतरी स्वप्नरंजन करणं यापेक्षा वेगळं उरले काय। शिवसेना शिंदे गटाचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे देखील मंत्रिपदावरून प्रचंड नाराज झालेले आहेत। पद मिळालं नाही याचं काय वाटत नाही हो, पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं। तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत। मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे नाराजी 100% आहे। आता 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरीही मी घेणार नाही, मला मंत्रिपदाची गरज नाही। मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेणं अधिक महत्त्वाचं वाटतं। मंत्रिपद दिलं नाही याबद्दल मला राग नाही, पण दिलेल्या वागणुकीबाबत मात्र प्रचंड राग आहे असं म्हणत विजय शिवतारे यांनी आपल्या संतापाला वाट करून दिलेली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेने म्हणजे शिंदे गटानं काही जुन्या तर काही नव्या चेहऱ्यांना, नव्या नेत्यांना यावेळेला संधी दिली आहे। नवीन चेहऱ्यात संधी मिळण्याची भोंडेकर यांना देखील अपेक्षा होती, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यानंतर मात्र या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे। शिंदे गटातला हा पहिला राजीनामा ठरला आहे या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर। मराठवाड्यातील अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत। यापैकी एक जालना जिल्हा। तर जालना जिल्हा म्हणलं की राजकीय केंद्रबिंदू बनलेला आहे साधारणपणे गेल्या वर्षी 1.5 वर्षापासून। जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे
माजी मंत्री असलेले बघा अर्जुन खोतकर यांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही. प्रकाश सुर्वे यांनी तर म्हटलं, मी गरीब आमदार असल्यामुळं मला डावलण्यात आलेलं आहे. शिवसेनेमध्ये नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटातून सुरू झाल्याची माहिती आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी अद्याप कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बघा, डच्चू दिल्यानंतर हे सत्तार काही फार आनंदित नसणार ना. मंत्रिपदाची शपथ घेतलेले उदय सामंत काय म्हणतात बघा, आमचे अनेक आमदार हे मंत्रिपदाच्या लायकीचे आहेत, मात्र मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे, त्यामुळं सर्वांना संधी देता आलेली नाही. त्यांची नाराजी आमचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे दूर करतील असंही सामंत म्हणत आहेत. पण बघा, एकनाथ शिंदे यांनी या नाराज नेत्यांनाही इंजेक्शन दिलेलं आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊन पक्षाबाबत काही बोलाल तर पुढच्या वेळीही मंत्रिपद मिळणार नाही असा दम एकनाथ शिंदे यांनी भरलेला आहे. काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, राग संताप व्यक्त केलेला आहे. कुणी आपल्या मनामध्येच अजून तरी खतखत दाबून ठेवलेली आहे. काही जण अजूनही एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे सेनेत एवढे स्फोट व्हायला लागले आहेत की नाही म्हटलं तरी आता एकनाथ शिंदे यांना घाम पुसावा लागणार आहे. तिन्ही पक्षात अशी परिस्थिती साधारणपणे दिसत आहे. पण शिंदे सेनेतील स्फोट अधिक आहेत, तीव्रता अधिक आहेत. आता शिंदे सरस ठरतात की ही नाराज मंडळी काही वेगळे निर्णय घेतात हे पाहावं लागेल. पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.